हा बेटा. हे उपवर्गीकरण म्हणजे काय आणि त्यावर वाद का चालू आहे? ओके, विषय असा आहे बेटा की 1 ऑगस्ट 2024ला सर्वोच्च न्यायालयासमोर म्हणजे 7 न्यायाधीशांचं खंडपीठ होतं, CJI DY चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली एक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला शेड्यूल कास्टच्या उपवर्गीकरण संदर्भात. हा विषय होता स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध देविंदर सिंग आणि निर्णय दिला. विषय असा होता या खंडपीठासमोर की 2004ला EV चिनैया विरुद्ध आंध्र प्रदेश म्हणजे आंध्र प्रदेश सरकारने त्यांच्या राज्यातील अनुसूचित जातीचे जे लोक आहेत सुधारलेले आणि मागासलेले तर यांच्या संदर्भामध्ये त्यांनी सब क्लासिफिकेशन म्हणजे उपवर्गीकरण केलेलं होतं. त्याच्या संदर्भामध्ये हा खटला होता. सर्वोच्च न्यायालयासमोर हा जेव्हा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा चंद्रचूड यांनी असा निर्णय घेतला की SC मधले जे जाती आहेत, जे घटक जाती आहेत, म्हणजे जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत, तर या जातीमध्ये होमोजिनियस म्हणजे एक समानता नाही असं म्हणणं, असं सूत्र या सर्वोच्च न्यायालयाने त्यांचं मांडलं आणि या सूत्रानुसार असं सांगितलं की कलम 15(4) आणि 16(4) नुसार समानतेच्या तत्वानुसार या जात समूहातील म्हणजे प्रवर्गातील ज्या अतिमागास जाती आहेत, ज्यांना शैक्षणिक आरक्षणाचा आणि रोजगाराच्या संदर्भातल्या आरक्षणाचा लाभ झाला नाही अशा जातींचा अभ्यास करून त्यांच्यामध्ये सब क्लासिफिकेशन करता येऊ शकतं अशा पद्धतीचा निकाल दिला. परंतु हा निकाल देत असताना त्यांनी ज्या अटी दिलेल्या होत्या त्या अटी काय होत्या हे तुला सांगतो की राज्य सरकार हे करू शकतं, पण डेटावर आधारित म्हणजे माहिती जी आहे ही प्रमाणित केलेली माहिती असावी. कोणता समूह किती पिछाडीवर आहे, सरकारी नोकऱ्यांमध्ये, शिक्षणामध्ये कोणाचं प्रमाण किती आहे, हा सगळा डेटा कलेक्शन त्यांनी करायचा आहे राज्यांनी. अनुमान नाही, अंदाजे नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ही आहे की अनुच्छेद 14ची चाचणी करणं भाग आहे, म्हणजे स्पष्ट फरक त्यामध्ये असला पाहिजे जाती जातीमध्ये विकासाच्या संदर्भामध्ये. चौथा मुद्दा त्यांनी असा मांडला की जर समजा शासनाने अशा पद्धतीचं उपवर्गीकरण दिलं तर ते न्यायप्रविष्ट होईल. त्याचं म्हणजे त्यांनी दिलेलं जे काही उपवर्गीकरण आहे त्याचं पुनराविलोकन होईल. पाचवा मुद्दा 50%च्या वर आरक्षण जाणार नाही आणि सहावा मुद्दा जो त्यावेळेस या 7 न्यायाधीशांपैकी जे 2 जज होते ज्यांची विशेषणं किंवा ज्यांचं म्हणणं यावर जास्त चर्चा झाली, त्यामध्ये जस्टिस बेला त्रिवेदी होत्या. त्यांनी या 6 जस्टिसला विरोध केला की तुम्हाला यामध्ये अशा पद्धतीचं उपवर्गीकरण करता येणार नाही. परंतु त्यातले एक जज जे होते भूषण गवई यांनी मात्र कारण नसताना SC मध्ये क्रिमिलेअरचा मुद्दा उपस्थित केला, परंतु न्यायालयाने हा मुद्दा डिस्कार्ड केला आणि उपवर्गीकरणाला परवानगी दिली. लक्षात आलं बेटा तुझ्या?